तर नाशिकच्या मनमाडमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। पांझण रामगोळणा या नदीला पूर आलाय, तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नाशिकच्या मनमाड, चांदवड, नांदगाव शहर परिसरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्याने मनमाड शहरातून वाहणाऱ्या नद्यांची पाणी पातळी वाढली आणि त्यामुळे आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला। त्यावेळेस अजून जास्त पाणी वाढतं। 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा परतीच्या पावसाने मनमाड, नांदगाव, चांदवड या भागात पुन्हा हजेरी लावली। काल रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या पांझण आणि रामगोळणा या दोन्ही नदींना पूर आला। मी सध्या रामगोळणा आणि पांझण नदीच्या तीर्थावर असून आपण पाहू शकतात या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आले। 4 महिना उलटूनही पावसाळा उलटूनही या नद्यांना पूर आला नव्हता, पण काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ही दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहे। हीच परिस्थिती नांदगाव शहरातून वाहणाऱ्या वेंडी नदीत असून त्यालाही पूर आला आहे। एकूणच मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारं वागदडी धरणही ओव्हरफ्लो झाल्याने त्याचंही पाणी या नद्यांमध्ये येणार असून पुढील काळात पुराचे पाणी वाढणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना नगर परिषद आणि महसूल विभागातर्फे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे। शेख, पुढारी न्यूज, मनमाड, नाशिक।